Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। मला असं वाटतं हे त्यांनी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं। महायुतीचा उमेदवार म्हणून एबी फॉर्म मला दिला, त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आणि जल्लोष होता। गेली 15 वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय। दादरसारख्या भागामध्ये बाळासाहेबांचे विचाराचे लोक राहतात, जनता राहते आणि या ठिकाणची उमेदवारी न भरता शेवटी इथल्या मोठ्या जनतेचं काय करायचं, आमच्या शाखा आहेत त्याचं काय करायचं, एक मोठा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे। त्यामुळे पक्ष जिवंत ठेवणं, बाळासाहेबांचे विचार सतत पुढे घेऊन जाणं, यासाठी ही उमेदवारी लढणं आवश्यक आहे आणि ते काम एकनाथ शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादा आणि आठवले यांच्या आशीर्वादांमुळे मी करण्याचं भाग्य मला मिळालं। मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। यशवंत केलेदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केलेली आहे, ते कपटी मनाचे आहेत असं त्यांनी म्हटलं आहे। राजसाहेब यांचं मन दिलदार आहे, श्रीकांत शिंदेंना आम्ही मदत केली इच्छा नसताना देखील, आता मात्र कपटीपणा दाखवतात असं म्हटलंय। कसं पाहता याकडे तुम्ही? बघा, किल्लेदार किती मोठे कार्यकर्ते आहेत मला माहीत नाही, पण राजसाहेबांचा आजही आम्ही आदर करतो आणि मुख्यमंत्री असून सुद्धा स्वतः शिंदेसाहेब हे राजसाहेबांना अनेकदा भेटायला आले, त्यामध्ये आदराचीच भावना होती आणि ती आजही आहे। मला असं वाटतं प्रत्येक नेत्याला आपला पक्ष आणि कार्यकर्ते सांभाळणं ही जी गरज आहे, ही गरज म्हणून अशा प्रकारचा निर्णय ह्या शिंदेसाहेबांनी महायुतीला घ्यावा लागतो। अन्यथा दिला तर चांगलं, नाही दिलं तर वाईट, ही वृत्ती काय आमची नाही। कोणावर कुठेतरी एक सीट मागे घ्यावी आणि कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा करायला पाहिजे होती लोकसभेला, विधानसभेमध्ये यावा यासाठी प्रयत्न अनेकांना पाहायला पाहिजे। मला असं वाटतं शिंदेसाहेबांनी सुद्धा, तसंच फडणवीस साहेबांनी सुद्धा काल संध्याकाळी अजितदादांनी या सगळ्या माहितीच्या लोकांनी सांगून झालेलं आहे। पुन्हा पुन्हा तोच प्रश्न मागे घ्यायचं का, मागे या ठिकाणची जी साधारणतः 3.5 लाख ते 4 लाख जनता आहे, मला आपल्यातलाच उमेदवार हवा आहे, आमदार हवा आहे, त्यांची ती भावना आहे आणि मग त्या भावनेचा सन्मान करणं, राखणं हे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचं मला असं वाटतं पहिलं कर्तव्य। कदाचित सर, ज्याप्रमाणे लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपला समर्थन दिलं होतं, त्या अनुषंगाने कदाचित या मतदारसंघातून भाजपचं जे संपूर्ण वोट असेल ते अमित ठाकरे यांच्याकडे वळू शकतात। महायुतीचा धर्म म्हणून फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमची युती शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि आठवले तर अशीच आहे आणि म्हणून आम्हाला महायुतीचाच उमेदवार निवडून द्यावा लागेल हे त्यांनी स्पष्ट सांगितलं। त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न काही आपण निर्माण करणं मला असं वाटतं उचित नाही। या विषयावरती जवळजवळ पडदा पडलेला आहे। उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार आहे आणि जनता जनार्दनांचे आशीर्वाद आहे, मला असं वाटतं यश निश्चित आहे। सर, इथे तुम्ही माघार घेत नाही म्हणून राजू पाटील यांनी अंबरनाथ मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, कसं पाहतात? मला असं वाटतं हे मला या बाबतीतली माहिती नाही, मी फक्त माझ्या मतदारसंघापुरता माझी जी भूमिका स्पष्ट करू शकतो। इतर ठिकाणचे निर्णय हे सक्षम आहेत पक्षाचे नेते, प्रमुख एकनाथजी, ते मला वाटतं हे सगळे निर्णय घेतील। रमेश चेन्नीकर असं म्हणतायत की सध्या जनतेची एकनाथ शिंदेची दिवाळी आणि जनतेचं दिवाळं निघालं। कोण काय प्रत्येक म्हणतो त्याच्यावर ही सगळी मोठी माणसं आहेत, मोठी वक्तव्य करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। मला हेच कळतं की लोकांना हवा असलेला लोकप्रतिनिधी मिळावा ही भावना लोकांची असते, जो सहज उपलब्ध होईल, 365 दिवस आपल्यासाठी काम करेल असा लोकप्रतिनिधी हवा आहे आणि तो अनुभवाने त्यांना माहिती आहे की काहीही झालं तरी आमदार तुम्हीच होणार पुन्हा एकदा। लोकांनी ठरवलं की यांनाच आमदार करायचं आणि म्हणून लोकांचा दबाव आहे की मागे घ्यायची नाही। ठाकरे विरुद्ध थेट लढत होणार आहे, आता कन्फर्म झालंय। सीएमचा तुम्हाला सपोर्ट आहे, मात्र भाजपचा कदाचित सपोर्ट नसेल, कसं वाटतं? मला पूर्ण महायुतीचा सपोर्ट आहे, की महायुतीचा उमेदवार आहे, आशीर्वाद सगळ्यांचे आहे आणि जेव्हा आपण कुठली स्पर्धा किंवा निवडणूक लढवतो त्यावेळेला
माझ्यासमोर कोण आहे यापेक्षा मी मतदारसंघात काय केलं आहे, मी नावापेक्षा कामाने लोकांसमोर जाणार आहे. म्हणून मला असं वाटतं मी इतरांवरती तिथे एक दीपोत्सवच्या मध्ये जे मनसेकडून जे कंदील लावण्यात आले होते ते महानगरपालिकेने काढले आहेत निवडणुकी आयोगाच्या आदेशानुसार, कारण त्यावरती कंदीलवरती मनसेचा तो लोगो होता आणि तो शिस्तबद्ध आहे असं त्यांचं मत आहे. आचारसंहिता प्रत्येक पक्षाने पाळली पाहिजे आणि ते काम हे पक्षांचं आहे. काही जर आचारसंहितेचा भंग होतो असं वाटलं असेल तर तो अधिकाऱ्यांचा अधिकार आहे. मला असं वाटतं हा एक हिंदूंचा सण आहे, तो जल्लोषात साजरा झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. माहिम विधानसभा को लेके कल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने एक भूमिका स्पष्ट की है. उन्होंने कहा है कि वहाँ से जो जिस तरह से दबाव आ रहा था, उन्होंने कहा है कि भाजपा का उम्मीदवार रहेंगे और कहीं ना कहीं आपको वहाँ पे सपोर्ट करते हुए वो दिखाई दे रहे हैं. देखिए, मैं महायुति का ही उम्मीदवार हूँ. आशीर्वाद मुझे एकनाथ जी शिंदे साहब, फडणवीस साहब, अजित दादाजी और आठवले जी सब नेताओं ने दिया है. मैं उनका आभारी हूँ और मुझे पूरा विश्वास है यहाँ से 365 दिन लोक में रह के काम करने वाला जो आदमी है उनको ही वोट देके धनुष्यबाण ये विधानसभा में जाएगा. बाला साहब का सपना पूरा होगा. वहाँ पे उन्होंने ये भी जिक्र किया कि अगर मनसे को वहाँ पे चुनाव लड़ना था तो चर्चा होनी चाहिए थी, लेकिन बिगर कोई चर्चा वहाँ पे उम्मीदवार दिया, इसलिए अभी भाजपा का उम्मीदवार आप चुनेंगे. ये राजनीति है, उसमें मैं ज़्यादा बात करना ठीक नहीं. शिंदे साहब का मैं आभारी हूँ. पार्टी के जो कार्यकर्ता है और यहाँ के जो मतदाता है उनका सम्मान उन्होंने रखा. मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ. माहिती के कई नेता ऐसे जिस तरह से एक दबाव बनाने का एक प्रयास पिछले कुछ दिनों में शुरू था, इस दबाव को किस तरह से आप देखते हैं कि मेरे ऊपर किसी का भी दबाव नहीं था. दबाव अगर था ही तो जो हमारे यहाँ के मतदाता है उनका था और उनका सम्मान एकनाथ जी शिंदे साहब, फडणवीस साहब, हमारे अजित दादाजी और आठवले जी सब ने किया. मैं उनका दोबारा आभार व्यक्त करता हूँ. थँक्यू. थँक्यू.